बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय गणोहरि। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बरहवीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारम् बिभ्रदवासगणवकपीशं वैजयन्तीं निजमाला रन्ध्राड्वेणो अदरसुधया पूरयन् गोपरुन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत् बोलिए सिद्धेश्वर भगवान की जय। गतिर्भरता प्रभुक् साक्षी निवास शरणं स्रोत भगवती अनुषंगाणी श्रीमद् भागवत कथा या रस निष्पत्तीत आपण साप्ताहिक रूपाने समाहित आहोत। व्यासपीठावरून सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो। ही जनकेश्वर भूमी, ही दैदीप्यमान भूमी, ओजस्वी भूमी, तपस्वी भूमी, अनेक ऋषींच्या सहवासातून तपस्सिद्ध झालेली भूमी, त्या भूमीमध्ये आपण साप्ताहिक सत्संग रूपात समाहित होतो। सर्व आयोजक मंडळींना धन्यवाद देतो। एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, हा सगळा सामूहिक स्वरूप आनंद द्विगुणित करण्याचे एक सत्संग एक माध्यम आहे, जो सामूहिक रूपात एक आनंदाची आणि विशेषतः वारकरी संतांनी ही लावलेली परंपरा। ज्ञानेश्वर महाराज आदी जे मराठी संत झाले त्यांचे हे फार मोठे उपकार आहेत। त्यांनी या पद्धतीचं आकलन शिकवलं आणि अनेक साधू संतांनी ते परंपरेने जोपासलं आणि त्या जोपासनेत इथपर्यंत हे आस्थागायत चालू आहे।
मनुष्य स्वभाव अनेक वृत्तीतून साकार होतो. एकच वृत्ती मनुष्याच्या आत राहते असं काही नाही. अनेक वृत्तींचे संकलन राहतात. कधी चांगली, कधी वाईट, कधी अनुकूल, कधी प्रतिकूल. त्यात काय निर्माण होईल असं नेमकं ठरवता येत नाही. आपल्या मनात हेच येईल, काही येऊ शकते. याला काही तुमचा प्रयत्नच असला पाहिजे असंही नाही, त्याकरिता तुमचा प्रयत्न नसला पाहिजे असंही काही नाही. काय साकार होईल हे त्याचं गम्य आहे. जनकेश्वर म्हटलं, या भूमीत त्याच्या पूर्वी मी जवळपास माझ्या आठवणीप्रमाणे तिसऱ्यांदा इथे येऊन राहिलो. मी एक गाव आहे इथे, आहे की नाही, खानगाव. इथे सप्ताह असताना इथे एकदा आणतो. त्यानंतर इथे सुधाकर रावजी होते बरेच दिवस. त्यांनी बोलावलं होतं इथे जेवण करायला, त्यावेळी आणतो. एक दोन वेळा इथे शिबिरं झाली आणि आदरणीय या सप्ताहाचे जे सूत्रधार आहेत, आदरणीय भागवताचार्य प्रीतमजी महाराज यांनी निमंत्रित केलं होतं. पण दोन्ही वेळा व्यस्ततेमुळे येणं नाही झालं, इच्छा असूनही. पण महाराजांच्या अंतकरणात माझ्याविषयी असलेलं निस्सीम प्रेम आणि या कार्यक्रमाची पार्श्वभूमी त्यांनी 5-7 महिने अगोदरच मला या पद्धतीची सांगितली होती. जवळपास 5-6 महिने त्याला झालेत. त्या वेळी काही हा कार्यक्रम आयोजित असा नव्हताच, पण त्यांनी पार्श्वभूमी सांगितली होती. ती याचं प्रात्यक्षिक दर्शन म्हणजे हा सप्ताह आहे. हे जे पाहून राहिलो, एक मनात चित्र निर्माण करणं वेगळं आणि वस्तुतः त्याची सिद्धी करणं हे वेगळं. वस्तुतः त्यांच्या मनात जे होतं त्यांनी साकार करून दाखवलं. माणसाच्या मनात तर काही तयार होते, पण ते साकार, ते वस्तुस्थितीनं प्रकट करणं, याला चांगली कसरत लागते, तारेवरची कसरत. आणि कष्टाचा परिहार, अथक परिश्रम. म्हणून प्रीतमजी महाराजांना जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कारण हे आयोजन या भूमीत त्यांच्या गुरूंची समाधी आहे. फार तपस्वी, अधिकारी पुरुष, वारकरी रत्न, अनेक शास्त्रांच्या संकलनातून, फारच वैराग्यवान वृत्तीतून, त्यागी वृत्तीतून ज्यांचं जीवन झालं, असे वैकुंठवासी रमेशजी महाराज. फारच. आणि या भूमीला काय त्यांची स्वीकृती असेल की त्यांची समाधी इथे झाली. ज्या जनकेश्वराच्या या अधिष्ठानात, श्री गणेशाच्या या अधिष्ठानात, जिथे गोमुख आहे, जिथे कुंभदर्शन आहे, अशा उगमस्थानावर हाही या भूमीचा विशेष योग आहे. अनेक तात्पर्य दर्शन असतात, काही तात्विक दर्शन असतात. एखाद्या वेळी एखादी गोष्ट साकार करायची म्हणजे तो पूर्णरूपेनं तिथं यशस्वीच होतो असंही काही नाही, आणि तो यशस्वी झाला पाहिजे पूर्णरूपेनं असा काही नियमही नाही. मानवी स्वभाव आहे, त्याची वृत्ती, त्याची अंतर्धारा, तो काल,
लोकांतराचे अनेक भाव, या सगळ्याच गोष्टी, तिथली परिस्थिती, तिथलं वातावरण, ह्या सगळ्याच गोष्टी त्याला अभिप्रेत असतात. म्हणून सत्संग हा एक समुच्चयात्मक दर्शनाचा भाग आहे. म्हणून जवळच एक इथे ठिकाण आहे वारापोटी म्हणून, तिथले संत आहे परमपूज्य विजयजी महाराज. त्यांचाही दर्शनाचा, त्यांनी 1-2 सप्ताह इथे खानगावला त्यांनी सप्ताह आयोजित करायला सांगितला होता. त्याच्यानंतर इथे अंदुरी गाव आहे जवळच, तिथे एकदा आम्ही शिवमहापुराण केलं होतं 9 दिवसीय सप्ताह. त्यामुळे हा परिसर माझ्यासाठी तरी नवीन नाही आहे, कारण बरेच दिवसापासून देवडी आदी गावी कार्यक्रमाच्या अनुषंगाने येण्याचं झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांशी, परिसराशी, तसं गौड गाव आहे जिथे ब्रह्मलीन संत लोटांगण महाराजांसारखे फार मोठे अधिकारी, पुरुष, वारकरी, रत्न आणि फारच मोठी उपासनेची दृढता ज्या महात्म्यात राहिली असे संत. हा परिसर संत समुच्चयाने युक्त आहे, संयुक्त दर्शित आहे त्याची, आणि संतच श्रेष्ठ आहे. या जगात चेतनाची प्रभा घेऊन जगणार एकच व्यक्तिमत्व आहे किंवा एकच असं अस्तित्व आहे या संपूर्ण पृथ्वीवर, ज्याला संत असं म्हणतात. म्हणून संत हे काही प्रयत्नाच्या अधीन नसते. प्रयत्न करून कधी संतत्वाची सिद्धी होत नाही किंवा तो काही अभ्यासाचाही भाग नसतो. जे ही भूमिका आहे ती त्याच्या अनुभवण्याच्या भूमिकेतून सिद्ध झालेली असते, त्याच्या जगण्यातून सिद्ध झालेली असते, त्याच्या अस्तित्वातून तयार झालेली असते. त्यामुळे संत असेच संत असतील असंही सांगता येत नाही. या नियमनाने अनुकूल असतील म्हणजे हेच संत असंही काही नियमन नाही लावता येत. मुख्यत्वे असं दर्शित नाही करता येत की या व्याख्येने जे अनुगत आहे ते संत आहे. अशा अनेक व्याख्या आहे, पण निश्चितपणे निश्चित संकेत नाही करता येत. म्हणून त्याची प्रभा, अस्तित्वधारिता, या भूमीचा जो आनंद आहे, या अनुकूलतेचा एक भाग आपण त्या सत्संग प्रवाहामध्ये भागवतीय रूपाने आपल्याला आपल्या जीवनात त्याची निष्पत्ती कशी होते, आपल्याला त्यातलं किती आवडते, किती पटते, किती आपण आपल्या आचरणात आणतो, तद्वत आपण किती जगतो, आपली त्याच्याकडे पाहण्याची भूमिका कशी आहे, ह्या सर्वच गोष्टी याच्याशी सुसंबद्ध आहेत. मी किती चांगलं सांगतो त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी किती अनुरूप होता याला फार महत्त्व आहे. तुम्ही त्याच्याशी किती अनुकूल होता, तुमची चित्तवृत्ती त्याच्याशी किती जुळते, तुमचं मन त्याच्याशी किती तन्मय होते, तुमची बुद्धी त्याच्याशी किती तदाकार होते. आणि मग ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी जुळतात त्यावेळी वक्ता आणि श्रोत्याचा हा जो संवाद, हा जो अनुबंध तयार होतो,
हा एक विशेष संयोग देतो, विशेष बोध देतो, विशेष गती देतो आणि तो मूर्तिमान आनंदही प्रगट करतो. संभवता असं व्हायला वक्ता आणि श्रोता हा थोडा सुज्ञ समजयुक्त लागतो. संभवता तो मिळणंही कठीण असतो. कोण कोणत्या मस्तिष्कातून जगतो, कोणत्या विचारसरणीतून जगतो, की कोणत्या आचरणशीलतेतून तो येतो, हा ज्याचा ज्याचा स्वातंत्र्यतेचा भाग आहे. म्हणून शांत निवांत ठिकाणी आपण बसून आहोत सध्या. सर्वात कठीण आहे या जगात सध्याच्या काळात शांत राहणं. सर्वात कठीण काम आहे. सगळं होईल, शांत राहणं. मुलालाही शांत करणं कठीण आहे, माणसालाही 40 वर्षाच्या माणसालाही शांत करणं कठीण आहे, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यालाही शांत करणं कठीण आहे. शांत करणं सर्वात कठीण आहे. शांतीचा ध्यास मानवी जीवन फार उत्कृष्ट जीवन ज्याला जगायचं आहे तो त्याची अपेक्षा करतो. काही ना काहीतरी अपेक्षा राहीलच. अपेक्षा नाही असा माणूस शोधून मिळणार नाही तुम्हाला. माणूस जर आहे तर निश्चितपणे पर्सेंटेजमध्ये का होईना, दृश्य अदृश्य स्वरूपात का होईना, त्याच्या ठिकाणी अपेक्षा राहीलच. असं म्हणताच येत नाही की अपेक्षा रहित मनुष्य आहे म्हणून. मानवी जीवन आहे, सूक्ष्म राहील पण राहील. हे मानवाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या ठिकाणी कोणती तरी येशना राहील. त्याला काही इलाज नाही, या गोष्टीला इलाज नाही, त्याला काही इलाज नाही. हे राहते राहते राहते, याला काही उपाय काय? याला काही उपाय नाही. प्रकृती आहे, प्रकृतीची संवेदना आहे. जसं की इथे मूर्तिमान आनंद आहे. इथं आले आनंद घ्या. इथं आलोच आपण, आनंद घ्या. मस्त सत्संग आहे, झाडांची सावली आहे, मस्त शांत प्रशांत ठिकाणी आपण आहोत. शांततेचे विशिष्ट प्रभामयी दर्शन एक ऋषित्व शिकवते, ऋषित्वाची धारणा शिकवते, ऋषित्वाचा बोध शिकवतो. म्हणून संपूर्ण भारतीय संस्कृतीचा निर्देश ऋषित्वाच्या धारणेने आरंभिलेला आहे. तुम्ही शांत व्हावं ही वेदाची धारणा आहे, ऋषींची धारणा आहे. तुम्ही शांत जीवन जगावं. तुम्ही लवकर शांत होणार नाही हे ऋषींनाही माहिती आहे, वेदालाही माहिती आहे, आणि साधू संतांनाही माहिती आहे, आणि प्रत्येक प्रबोधनकाराला माहिती आहे हे कठीण आहे म्हणून. पण कठीण आहे म्हणजे त्याचा विचार करू नये असं नाही आहे. काही काही गोष्टी कठीण आहेत म्हणजे त्याचा विचार करू नये असं नसतंय. हो ठीक आहे, कठीण आहे म्हणजे ते अशक्य आहे असंही काही नाही आहे. कठीण आहे बस. त्याच्या सातत्य असेल आणि त्याचा अभ्यास जर दृढ असेल, अभ्यासेन तु कौन्तेयम, अभ्यासाची धारा, त्याची वैराग्य वृत्ती जर सारखी असेल तर दृढ भाव, दृढत्व भाव येऊ शकतो. म्हणून तुम्ही आता विचार करा, इथे आपण आलो जनकेश्वराच्या या पावन भूमीमध्ये. नेहमीच आपण येतो, नेहमीच इथे महाप्रसाद घेतो, भजन करतो, पूजन करतो, अभिषेक आदी आदी जे आहे. रोजच्यापेक्षा आज इथं विशेष काही वाटून राहिलं की तुम्हाला? रोजच्यापेक्षा आतापर्यंत आले त्याच्यापेक्षा काहीतरी विशेष वाटून राहिला की नाही?
ठिकाणही तेच आहे, वातावरणही तेच आहे. काय बदललं? फक्त मंडप टाकला, नवीन काय मंडप टाकलेला आहे. पण काही एक प्रासंगिकतेची भूमिका आणि आपल्या अंतर्मनात असलेली आस्था ते चित्तवृत्तीला प्रसन्न करते. आपल्या आतलीच प्रसन्नता आपल्या देते. आपली मनस्वृत्तीच आपल्याला प्रसन्नता देते. पहा तुम्ही याचा विचार करा. कोण त्याची वैचारिक धारणा, त्याची अनुकूलता, त्याची बोधकता हळूहळू हळूहळू जशी जशी माणसाच्या लक्षात येत जाते, एकदम लक्षात येतच नाही, हळूहळू करत करत अभ्यास. तुम्ही म्हणाल की आज आपण याचा अभ्यास करू म्हणजे आज पूर्ण होईल असं काही, याचा अभ्यास पूर्ण होतच नाही म्हणता. यात जसा जसा अभ्यास होते तसा तसा मनुष्य अग्रेसर होतो, म्हणजे पुढे जातो. पूर्ण कधी होतच नाही. मग अभ्यासाने काय फरक पडतो? जसा जसा मनुष्य अभ्यास करतो तसा तसा तो प्रवास करत राहतो, पुढे पुढे जातो. आपल्याला तर जेही करायचं आहे ते पूर्ण लवकर आटपायचं आहे. आपला भर जास्तीत जास्त आटोपण्यावर आहे, चालण्यावर जास्त भर आहे आपला. लवकरात लवकर चालून ते काम मोकळं झालं पाहिजे, असं आध्यात्मिक प्रक्रियेत जमत नाही. इथे धैर्य लागते, इथे थांबावं लागते, इथे भूमिका द्यावी लागते, अथक धैर्य. याचा संयम दृढ आहे, दृढता याचा स्वभाव बनते. त्यावेळी ती गोष्ट फारच विशेष होते. त्याची आस्था, त्याची भावना, त्याची श्रद्धा काही प्रगल्भतेने त्या चित्तवृत्तीला जागृत करते. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. जागरणशील जीवन त्याची फारच एक दृढवर्ती धारणा श्रीमद भागवतामध्ये त्याची वेगवेगळ्या प्रकाराने आशयन दिलेली आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत. भागवत श्रवणात बसलो आपण आता. भागवत आरंभात आपण आहो. प्रास्ताविकतेचा भाव आपल्यात प्रस्तुत करायचा आहे. पण आपलं अंतर्मन जर त्याला तयार असेल तर त्याचा फारच आनंद येतो. मग मन तयार असेल तर. पण मन तयार नसेल, इथं मनुष्य बसला आणि मन जर घरी आहे, मग त्याची मजाच येत नाही. मग ना जेवणात मजा आहे, नाही तर बसण्यात मजा आहे, ना भागवत ऐकण्यात मजा आहे. कारण मन इथं नाही ना, शरीर इथं आहे, मन गावात आहे, मन घरी आहे, तर तो मजा येत नाही. म्हणून जो जिथे आहे तिथे प्रसन्नतेने मनाला स्वीकृत करतो, मनाला स्थित करण्याचा प्रयत्न करतो. अशी ज्याच्या मनोवृत्तीला हळूहळू सवय पडते, त्याला सवयच करावी लागते अशी. यासाठी श्रवण हे नेहमी नेहमी याकरिताच करावं लागते की श्रवणाला बसून बसून आपलं अंतर्मन आपल्याला तयार करायचं असते. पण आपण अंतर्मन तयार न करता आपण कुठेतरी ते श्रवण करतानाही बहिर्मुख जातो. परिणामी तोही योग आपण चुकतो. एवढ्या वर्षापासून मनुष्य भागवत ऐकतो. मनुष्य त्याच्या ठिकाणी जो प्रभाव व्हायला पाहिजे किंवा त्याच्या चित्तवृत्तीमध्ये जो प्रकाश पडायला पाहिजे किंवा त्याच्या ठिकाणी जे अंतर परिवर्तन व्हायला पाहिजे ते का होत नाही? त्याचे जे कारण आहे की तो अंतर मनाने कधीही त्याची श्रवणाची धारा नसते. तो बसण्यापुरता बसतो. आणि अलीकडे तर हे बसणं म्हणजे एक प्रकारची औपचारिकता झाली. भागवतात बसणं ही फॉर्मॅलिटीज झाली, औपचारिकता झाली. आणि त्याचं प्रमाण या 5 वर्षात 5-7 वर्षात खूप झालं.
त्यामुळे श्रवणात सिद्धांतात रुची राहिली नाही. जी रुची राहिली ते उत्सव रूपात राहिली, काहीतरी विशेष रूपात राहिली, काहीतरी बहिर्मुक्तीच्या अनुषंगाने राहिली. म्हणजे भागवतही अलीकडे फंक्शन टाईप व्हायला लागले. त्याला सत्संगाची धारा राहिली नाही. आणि यामध्येच खरं सांगणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं या दोघांचंही पतन आहे. सांगणाराही सांगून श्रेष्ठच होतो असं काही गणित नाही आहे. सांगणाराही फसू शकतो, होऊ शकते ऐकणाऱ्यांपेक्षाही. हे गणित कोणतं सांगता येत नाही. कारण शेवटी उधो से माधो के झूठी मन की डोर, उधो के मन कुछ और है, माधो के मन कुछ और. म्हणून साधकीय वृत्तीने जो परमार्थ करतो, उपासकत्वाच्या भूमिकेने जो परमार्थ करतो, जो अंतर्धारेच्या जगण्याच्या साकार मूल्यतेला परमार्थावर आणतो, त्याच्या जीवनात त्या पारमार्थिकतेचा उदय होतो. आणि तो व्हावा हे ऋषींना वाटते. ही फार मोठी संभावना आहे. पहा, मी तर तुमच्या समोर आता प्रस्तुत करतोच भागवत. हे तुम्हाला किती पचनी पडते, किती आवडते, किती रुचते, किती मनाला त्याचे पडसाद उमटवते, कशी कधी त्याचे रुचिप्रिय भाव वेगवेगळ्या अनुषंगातून, वेगवेगळ्या संकलनीय दर्शनातून, वेगवेगळे त्याचे जे प्रभाव आहेत, वेगवेगळे त्याचे जे भाव अनुभव, जे भागवतीय संयोगात कृष्ण द्वैपायन व्यासांनी जे श्रीमद भागवतामध्ये प्रागट्य स्वरूपामध्ये जे शब्दांच्या समुच्चयातून साकार केले, वाङ्मय दर्शनातून जे साकार केले, एक जे साहित्याच्या सजोटीवर त्यांनी हे जे 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत याची रसनिष्पत्ती केली वेगवेगळ्या अनुषंगातून, ते श्रीमद भागवत या पृथ्वीवर कलोकिरेन भाषितम ही त्याची विशेषता आहे. की कलियुगात किरणाप्रमाणे हे श्रीमद भागवत आहे. श्रीमद भागवताचे काही काही जे रसपूर्ण भाव आहेत. श्रीमद भागवत म्हटलं की भक्तिशास्त्राचा अत्युच्च ग्रंथ आहे. भक्तिशास्त्रात याच्या जोडीला दुसरा ग्रंथ नाही आहे. यथा ब्रज गोपिकाणाम, महाराजांना विचारलं असता उदाहरण त्यांनी सरळ गोपिकांचं दिलं, या ग्रंथाकडे संकेत केला. फारच यामध्ये जे सुंदर भाव आहेत, जे आपल्या चित्तवृत्तीला, आपल्या मनोवृत्तीला, आपल्या बुद्धीच्या संप्रेक्षण दर्शनाला जे स्पर्शित होतात, जे आपल्याला आकर्षणशीलतेत नेतात, जे आपल्या अंतर्जीवनाशी कुठेतरी जुडतात, मिळतात, आपण जोपासल्यासारखं आपल्यालाही वाटते किंवा तसं जगलं पाहिजे असं आकर्षणही आपल्या मनोवृत्तीत होते. हे भक्तिशास्त्र हे सर्वोत्कृष्ट आहे श्रीमद भागवत. श्रीमद भागवताच्या रसनिष्पत्तीतून अनेक अनेक भाव प्रकट होत होत त्याची भूमिका एका एका स्कंदातून कशी ती प्रवास करत जाते. आणि तो प्रवास करत करत त्याची जी स्वीकृती आहे, त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे, तो कोणकोणत्या पद्धतीत फलद्रूप होतो, तो कशा कशा पद्धतीने साकार होतो, त्याचं सार रूप दर्शन, सार ग्राह्य रूप दर्शन म्हणजे श्रीमद भागवत आहे. म्हणून हा जो जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत, भागवतीय धारणा आहे, भागवतीय जीवन आहे. मनुष्य कसा साकार होईल, कशी अंतर्धारा त्याच्या जीवनात प्रगट होईल, ती कोणत्या प्रकाराने होईल आणि ती व्हावी, ही मनुष्य जीवनाची
सर्वोत्कृष्ट ही संभावना आहे, होऊ शकते त्याचा उद्धार, संभावना आहे, होतेच असं नाही. तो जगला तर होईल, संभावना आहे, जगला तर होईल, पण त्यातलं काहीच तो करणार नाही तर होणार नाही. ज्याचं त्यालाच करावं लागते परमार्थात. कोणी त्याचा साक्षी बनत नाही. हेच परमार्थाचं एक निपुणत्व आहे की स्वभूमिका स्वतःची स्वतःला नटवावी लागते. ते कोणीही नटून देत नाही. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला सर्व दुसऱ्यांनी करून द्यावं वाटते. आपल्याला वाटते की मोक्षही गुरुनं आणून द्यावा, आपल्याला आपला उद्धारही गुरुनं करून द्यावं, असं प्रत्येक शिष्याला वाटते. म्हणून गुरु त्याचा एवढा काही तो आधारस्तंभ बनवतो, एवढा आधारस्तंभ बनवतो, तो कधीच आधारस्तंभ होत नाही. पण शिष्याला वाटते गुरुला आधार करून आपण ही कसं हा किल्ला जिंकूच, पण असं होतच नाही. तो किल्ला जिंकायचा आहे तर स्वतःच पुरुषार्थी व्हावं लागते. त्याला पुरुष अर्थ ते प्रार्थ ते. गुरु फक्त त्याला प्रेरणा देतात, गुरु फक्त त्याला संकेत देतात, गुरु फक्त त्याला मार्गदर्शन करतात, गुरु फक्त त्याला त्याची एक मनस संवेदना, त्याला एक उत्स्फूर्तता निर्माण करून देतात, त्याच्यातला उत्साह वाढवतात, त्याचा आत्मविश्वास वाढवतात. पण मार्गक्रमण हा ज्याचा त्याचा विषय आहे, ज्याचा त्यानेच तो पूर्ण करावा. तो जर तसा करणार नाही तर मग फार कठीण जाईल. आणि मग तो विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. ही फार मोठी अडचण होईल. म्हणून हा विशेष योग आहे. काही कार्यक्रम जे असतात ते विशेष असतात. त्यातला हा कार्यक्रम आहे. या निर्जन ठिकाणी, इथे वस्ती नाही अशा ठिकाणी, इथे या गोमुखाजवळ आपण या जनकेश्वर या न्यासामध्ये श्री वैकुंठवासी रमेशजी महाराजांच्या, ज्यांचं दर्शन एकदा मला झालं होतं, त्यांची भेट झालेली आहे, ज्यांची समाधी इथे आहे. जरा भरपूर वर्ष झाले, भरपूर, पण भेट झाली नाही असं नाही. जो ज्याचा योग आहे, कोणतंही निमित्त करून त्याला तो त्याचा भाग मिळेलच. तुम्ही प्रयत्न करा, अगर नका करू. दैवम फलति सर्वत्रम दैवेन लभते सर्वम न च विद्या न च पौरुषम. ज्याचा जो प्रसाद जिथे जो ठरलेला आहे तिथे त्याला तो प्राप्त होईलच. मग त्याची इच्छा असो नसो, तो स्वतः जाईल किंवा कोणाच्या निमित्ताने त्याला प्राप्त होईल. कुठून तरी होईल हे निश्चित. याकरिता मानवी जीवन, मानवी मन, त्याची पृष्ठभूमी तयार करण्याचं काम श्रीमद भागवत करते. श्रीमद भागवत काय करते? अंतर्धारा तयार करते, अंतरांग तयार करते, अंतर्भूमी तयार करते. ज्या अंतर्भूमीवर भगवान श्रीकृष्णाला बीजारोपित केल्यानंतर त्याचं अंकुरण मग तिथून प्रस्फुटित होते, त्याचं अंकुरण होते. आणि त्या अंकुरणामध्ये मग विशेष प्रभाव, विशेष आनंद, विशेष अनुषंग, आणि तिच्या स्वतःचा आरसा मनुष्य बनतो. दर्पणवत तो जीवन जगतो आणि पारमार्थिक निकषाची एक एक पाऊल वाट आपोआपच मग त्याच्या जीवनात येत जाते. तुम्ही कसा प्रवास करता? म्हणून भागवत ऐकणं हे फार प्रज्ञाशीलतेच्या धारणेने जे जगतात त्यांचं काम आहे. जे साधकीय भूमिकेने जगतात त्यांचं काम आहे.
त्याची प्रगल्भ धारा ज्याची आहे, त्याचं मस्तिष्क फारच तयार आहे, त्याचं हे काम आहे आणि चांगल्या धारणेने संयुक्त आहे असं मन आहे. चांगल्या निर्णयाच्या समुच्चयात जी बुद्धी विचरण करते अशी बुद्धी आहे आणि अनेक स्मृतींचं आलय ज्याच्या चित्तवृत्तीत आहे. ज्या अनेक चित्तवृत्तींची स्मृती, त्या चित्तवृत्तीत ज्या स्मृती आहे त्या स्मृतींचं स्मरण झाल्यानंतर अनायासच ज्याचं मन प्रसन्न होते प्रयत्न वाचून. त्याची ही पाऊलवाट आहे. त्याच्याकरिता हे जे आत्मकेंद्रीकरण आहे फारच त्याला जागरण देऊ शकते. म्हणजे त्याला पुढे नेते, त्याला धक्का देते, त्याला गती देते, त्याला दिशा देते. जन्म दुःख जरा दुःख जाया दुःख पुनः पुन्हा अंतकाले च महादुःखम तस्मात् जागृही. एक तर भागवत व्यासांना जे अभिप्रेत आहे ते सांगावं. व्यासांना अभिप्रेत आहे त्या पद्धतीचं त्याचं म्हणजे बोलण्यात ती भूमिका त्याने साकार करावी आणि तद्द्वारा त्याची मनाची संवेदना त्या पद्धतीने काय आहे मग त्या पद्धतीने त्या ग्रंथाला नटवावं. एक तर व्यास काय म्हणतात या संबंधाने, या ग्रंथाच्या संबंधाने त्याची प्रस्तुती त्याला करता यावी. त्यानं भागवत वेगळं तो सांगून राहिला वेगळा, परस्पर भिन्न, विसंगती नसली पाहिजे अशी. आपण जे बोलतो, ज्या ग्रंथाच्या संबंधाने बोलतो त्या मूळ ग्रंथकाराला आपण जे बोलतो ते अभिप्रेत असलं पाहिजे. त्यानं आपलं बोलणं वेगळं, भागवत वेगळं, हे भागवत नाही, मग ते वेगळंच भागवत आहे. मग ग्रंथकाराची सिद्धी करता आली पाहिजे. ग्रंथकाराने ग्रंथात जे विशद केलं त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने नटवण्याची कला पाहिजे. म्हणून भागवतकारात अनेक गुण सांगितले. त्यात विरक्तो वैष्णव विप्रो वेद शास्त्र विसिद्ध कृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्यश निष्पृह एवढे गुण लागतात. त्यात दृष्टांत कुशलो, दृष्टांत देण्यात कुशल लागतो तो, हा विशेष गुण आहे. अलीकडे हे जे भागवताचं दालन आहे फारच स्वच्छंद आणि फारच मोकळीकतेत आलं. ते कोणी समाज प्रबोधनाच्या धारणेतून आणते, कोणी व्यसनमुक्तीच्या भूमिकेतून आणते, कोणी राजकीयतेच्या भूमिकेतून आणते. जो ज्या स्तरातला आहे तो भाव आपल्या बोलण्यातून तो प्रगट करते. पण मूलतः व्यासांना काय अभिप्रेत आहे हे फार महत्वाचं आहे. व्यास काय सांगतात या संबंधाने. मूलतः भागवताची सिद्धी ही कशात आहे, जे ग्रंथकार आहे या ग्रंथाचे त्यांना काय यातून मुख्यत्वे काय सांगायचं आहे एवढ्या याच्यात, याचं सार ग्राह्यत्व दर्शन करण्याची विशिष्ट किमया ज्या वक्त्यात आहे तो श्रेष्ठ वक्ता आहे. आणि अशा श्रेष्ठ पुरुषाचं श्रवण करावं. कोणाचंही ऐकल्याने माणसाचं मन प्रसन्न होत नाही, बुद्धी जागृत होत नाही, माणसाची चित्तवृत्ती स्थित होत नाही किंवा त्याच्या जीवनात प्रेरणा येत नाही. कुणाचंही ऐकून नाही जमत. एखाद्याची वाणीच एवढी मृतवत असते, एखाद्याच्या वाणीत एवढी मृतता राहते, तो बोलते तर खरी पण असं वाटते मेल्यासारखं बोलून राहिला. अशी वाणी काहीच उपयोगी नाही राहत. या वाणीत तेज आहे, बिना तेज के पुरुष की आपसी अवज्ञा होय. याला तेज नाही, याला ओज नाही, याला आभा नाही, याला वलय नाही, याच्या शब्दात आकर्षणशीलता नाही, सर्वात शेवटी त्याच्या वाणीत ती जिवंतता नाही. आणि वाणीत जिवंतता त्याच वेळी येते ज्यावेळी मनुष्य तसंच जगतो. वाणीत जिवंतता आणायला दुसरा कोणताच उपाय नाही, एकच उपाय आहे, तसं त्याला जगावं लागेल. वस्तुतः जर त्याच्या जगण्याची ती सिद्धी असेल तर शब्दातही ती मूर्तिमंतता, ती जिवंतता प्रगट होईल. पण ती जर नसेल तर मग ती
ती जिवंतता नाही येणार. तो बाकीच्या संबंधाने सर्व काही राहील, पण ती जिवंतता राहणार नाही. हे वेगवेगळे अनुबंध आहेत. म्हणून चांगलं मन ठेवून भागवत ऐका. सोप्या भाषेत सांगून राहतो आता तुम्हाला. मन स्थिर ठेवून ऐका भागवत. चांगला योग आहे हा. चांगल्या देवस्थानामध्ये आपण आलो. आपल्या परिसरातलं देवस्थान आहे आणि चांगल्या निष्ठेने प्रीतम महाराजांनी आयोजन केलं. तुमचं सर्वांचं सहकार्य, तुमचं योगदान, सर्वांच्या संयोजनातून, सहकार्यातून आणि फार मोठ्या आंतरिक प्रेमातून या भूमिका, या भूमीमध्ये, या ठिकाणामध्ये हा जो एक भाव निर्माण झाला, हे जे धार्मिकत्वाची एक की आदान प्रदान, त्याचं जे दालन इथे निर्माण झालं, आता ते या भूमीचं एक वैशिष्ट्य, या भूमीने इथल्या संतांनी, इथल्या जागरणशीलतेने, इथल्या देवतेने त्यांनाही कोणता तरी अनुषंग पाहिजे होता. म्हणून प्रीतम महाराजांना त्यांनी स्वीकृत केलं. समजा या भूमीकरिता त्यांचं आकर्षण झालं आणि त्यांना इथे काहीतरी कार्य करावं वाटलं. म्हणजे या भूमीने आकृष्ट केलं. त्यातून कोणताच मनुष्य एवढा वेळ नाही देत कोणत्या ठिकाणी. त्याची जी तन्मयता, त्याची समर्पणीयता, त्याची त्या भूमिकेला अनुसरून जी वैराग्यवृत्ती धारणा, त्या ठिकाणाच्या प्रती असलेली आस्था, गुरुवर असलेली निष्ठा, आत्यंतिक निष्ठा, ह्या सर्वच गोष्टी अनुसरून असतात. म्हणून भागवतीय वेगवेगळे जे भाव आहेत, तर मला इच्छा भूमीला अनुसरून जेवढे जेवढे स्पर्शित होतील तेवढे मी तुमच्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न करेन. जेवढे जेवढे होतील. या भूमीला काय बोलून घ्यायचं आहे त्या अनुषंगात तर जे होतील इथे प्रस्तुत ते होतील. जे होणार नाही ते नाही होणार. आता काही त्याला इलाज नाही. म्हणून भागवत एक फार मोठं शास्त्र आहे. म्हणून त्या प्रास्ताविकतेतून साकार होत भागवतीय ग्रंथात आपण प्रवेश करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. भज गोविंद गोविंद भज गोविंद गोविंद गोपाल. गोविंद गोविंद भज गोविंद गोविंद गोपाल. भज मुरली मनोहर नंदलाल. भज मुरली मनोहर नंदलाल. गोविंद गोविंद भज गोविंद गोविंद गोपाल. भज मुरली मनोहर नंदलाल. भज मुरली मनोहर नंदलाल. गोविंद गोविंद भज गोविंद गोविंद गोपाल. भज मुरली मनोहर मुरली मनोहर मुरली मनोहर मुरली मनोहर मुरली मनोहर
विविध 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 प्रकार व्यासांनी यात अभिव्यक्त केले. व्यास हे फारच मोठे शास्त्रविद आणि आत्यंतिक साहित्य निर्माण करण्याची ओजस्विता त्यांचा प्रभाव आहे. प्रत्येक व्यक्तित्व दर्शनात प्रभाव आहे. वंदे व्यास विशाल बुद्धे, व्यासांचा विशेष प्रभाव आहे. आणि कृष्ण द्वैपायन व्यासांनी संपूर्ण जीवन त्यांच्या जीवन यात्रेत श्रीकृष्ण दर्शन, श्रीकृष्ण जागरण आणि श्रीकृष्ण प्रबोधन हे सर्वच भाव त्यांचा तो प्रभाव अनुभवलेला होता, प्रत्यक्ष पाहिलेलं होतं त्यांनी. भगवान श्रीकृष्णाला प्रत्यक्षदर्शी होते ते. भगवान श्रीकृष्ण आणि कृष्ण द्वैपायन व्यास समकालीन आहेत. समकालीनता त्यांचं एक समव्याप्य दर्शन. नमो ब्रह्मण्य देवाय. स्वागत या महाराजांची उपस्थिती भागवतामध्ये. आज आदरणीय महाराजांचं कीर्तन आहे. सायंकाळी सर्वांना यायचं आहे. आणि सुंदर सुंदर असं अभिव्यक्त व त्यांचं दर्शनीय भाव. गोपाल कृष्ण भगवान की जय. जे प्रभावन आहेत ते वेगवेगळ्या या महाराज बसा. एक एक क्रम, एक एक भाव यावेळी मनुष्य संकलन करतो. आणि संकलन करायचं म्हटलं की त्याला एक विशेष बुद्धी लागते. साधारण बुद्धीचं काम नाही संकलन करणं. साहित्यिक जे तयार होतात किंवा साहित्याची अभिरुची त्यांच्या बुद्धीशी जी निगडीत होते हे फारच विशेष लोक असतात. साहित्य निर्माण, कोणतंही साहित्य निर्माण करायचं म्हटलं की विशेषता लागते त्याच्या ठिकाणी. आणि त्याच्या ठिकाणी बुद्धीची स्फुरण भावना लागते, स्फुरित भावना लागते. त्याच्या बुद्धीत काहीतरी एकापेक्षा एक विशेष येण्याची एक स्फुरणा लागते. त्याच्या बुद्धीत जर काही येणारच नाही तर मग ते तत्परता नाही येत. या सगळ्या गोष्टी नियतीच्या अधीन आहे. म्हणजे या जगात सगळ्याच गोष्टी प्रयत्नाने माणसाला मिळतात असं काही नाही. सर्वच गोष्टी प्रयत्नाच्या अधीन आहे असंही काही नाही. एक दैवीय भूमिकेने किंवा अनेक जन्माच्या संचयन यात्रेतून काही भूमिका येतात माणसात. किंवा प्रकृती त्याचा तो त्या धरतीचा असल्यामुळे, पात्रतेचा असल्यामुळे प्रकृती त्याचा उपयोग करते. या दोन्ही गोष्टी कठीण आहे. त्याला त्याच्या ठिकाणी प्रासादिकत्व हा गुण येतो. प्रसाद एखाद्याच्या बोलण्यात येतो म्हणजे तसा नाही येत. प्रसाद हा एक काव्यात्मक गुण आहे. प्रसाद म्हणजे आरतीनंतर भेटतो तो प्रसाद नाही बरं, तोही प्रसादच आहे. पण प्रसाद म्हणजे काव्यात एक विशेष गुण जो ईश्वरीय कृपेने येतो. काही ची वाणी अशी राहते की ती स्फुरित करावं लागते, प्रयत्न करावे लागते. एखाद्याची वाणी सहज राहते, सहज
सहज भावना आहे, सहज बोलण्याची प्रक्रिया आहे, सहज बोलणे तो उपदेश, सहज उत्तमा सहजावस, सहज. त्याला ओघवती भाषा असं म्हणतात. ओघवती भाषा, सहज. पण ह्या गोष्टी व्यावहारिकतेचा विषय नाही. हे तर आता ही भूमी फार आध्यात्मिक आहे म्हणून मी आता इथल्या संवेदनेला जसं जशी स्पर्शित बुद्धी होते तसं तसं मी बोलतो समजा. पण त्याचा काही आजच्या व्यावहारिक सत्तेत त्याचं काहीच मोजमाप नाही. कारण साहित्याचे अभिलाषीच लोक राहिले नाही. वाचनाची अनावड असलेल्या जगात साहित्य सांगून काय आता निरुपयोगिता आहे, त्याला काय करता. पण साहित्य आपण वाचत नाही म्हणजे साहित्य हे लुप्त होते असं काही नाही. साहित्य हे कधी संपत नसते. हजारो वर्षापर्यंत साहित्याचा प्रभाव राहतो. सगळाच प्रभाव एक दिवस संपेल. पण एखादं पुस्तक जर कोणी लिहून ठेवलं तर हजारो वर्षानंतर त्याचा जर यात्री, त्याचा जर अभ्यासक, त्याचा जर चिंतक आणि मननशील अनुषंगाचा असेल तर निश्चितपणे त्या पुस्तकाचा प्रचार तो निश्चित करतो. एवढा ग्रंथात प्रभाव आहे, पुस्तकात एवढा प्रभाव आहे. कारण कालाच्या ओघात पुस्तक अशी वस्तू आहे की हजारो वर्षापर्यंत राहू शकते. त्याचे सिद्धांत कधी मिटवता येत नाही. म्हणून सध्याचा काल हा जो विज्ञान काल आहे ना, हा वैदिकतेवर, वैदिक साहित्यावर जो मात करून जगताना आपल्याला दिसतो, हा परिणामी ह्या वैदिक अभ्यास संपवण्याची त्यांची तयारी आहे मूलतः. शेवटी ग्रंथाचं काम ग्रंथच करेल. हे तुम्ही किती सर्च केलं आणि किती स्टोअर करून ठेवलं यूट्यूबवर, त्याची निष्पत्ती होणार नाही परिणामता, आणि त्यातून काही साध्यही होणार नाही. बरेच ग्रंथ ज्यात बरेचसे अस्पष्टही आहेत, बरेचसे शब्द त्यात सुसंगतही नाही, असे स्टोरेज आहे, अशी पुस्तकं त्यामध्ये. एक तुकोबारायांचा गाथाचं आकलन करायचा म्हटला तर त्यामध्ये माणसाला जो वाचक आहे, वाचणार आहे, त्याच्या ठिकाणी एक संभ्रमाचं वादळ निर्माण होते की एवढं जोपासना करताना त्यामध्ये कुठे कुठे कोणकोणत्या अभंगात कोणकोणत्या शब्दाच्या भूमिकेने त्यामध्ये अस्पष्टता आहे. कारण जो निर्माण करतो, जो त्यामध्ये देतो, तो किती अभ्यासक आहे याला फार महत्व आहे. तो त्याचा फार दर्शी लागतो. आणि या संबंधाने कोणाचं एकमत नाही. या संबंधाने भिन्न भिन्न लोकांची भिन्न भिन्न मतं आहे. कारण सगळेजण एका ठिकाणी येऊन असं काही एक सैद्धांतिक मौलिकत्व ठरवत नाही. आणि त्यामुळे ह्या अशा अडचणी निर्माण होतात. आदरणीय महाराजांनी पुस्तक सुंदर तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ लिहिला. कथाव्यास आहेत. आज ते आमचं भाग्य की या प्रस्तावनेत, या आरंभात, या भागवताच्या आरंभात, या उद्घाटनामध्ये त्यांची उपस्थिती आहे. त्यांनी यवतमाळच्या कथेत बापूंना ती पुस्तिका दिली अर्थाची. त्यामध्ये गाथ्यातील काही अभंगाचा अर्थ आहे ना महाराज. साहित्याची एक, आता भाषा आपली मराठी, हिंदीत त्याचं संकलन करणं म्हणजे त्या भाषेची तन्मयते, एक तर त्या व्याकरणाशी निगडीत व्हावं लागते. ते कठीण. कोणतीही भाषा, जी भाषा आपली नाही ती अवगत करायची म्हटलं की फार प्रयत्न करावा लागते. ते साहित्यात उतरवायची, काहीतरी लिहिण्यात घ्यायचं म्हटलं की ते फारच कठीण काम. बोलणं पुरलं
पण लिखाणात कोणतेही काम करायचं म्हटलं की ते त्याची फारच मोठी योजना असते, फारच व्याकरण दृष्ट्या ते शुद्ध असलं पाहिजे. व्यास फारच मोठे साहित्यिक आहेत. त्यांच्या अगोदर एक साहित्यिक आहे, यांचं नाव आहे महर्षी वाल्मिकी. त्यांचा आणि यांचा अंतराल भरपूर आहे. अकरा लाख वर्ष श्री रामचंद्रांना होऊन गेलेत. 11 लाख वर्ष. राम अनादी अवधपती होई, गोस्वामी म्हणतात राम अनादी. 52 वर्षाच्या अगोदरचा काल भगवान श्रीकृष्णाचा आहे आणि त्यांच्या कालामध्ये कृष्ण द्वैपायन व्यास हे त्यांचे समकालीन आहेत. अनेक वेळा भगवान श्रीकृष्णाशी कृष्ण द्वैपायन व्यासांचा संवाद आहे. ते होऊन गेले आणि नंतर तसं वाल्मिकींच्या जीवन यात्रेत वाल्मिकींना श्री रामचंद्रांचं दर्शन झालं. स्वतः त्यांच्या आश्रमामध्ये स्वतः श्री रामचंद्र स्वतः चालून आले. हे एकदा जरी या पद्धतीचं दर्शन असलं, पण याच्या व्यतिरिक्त 52 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण आणि कृष्णद्वैपायन व्यास यांचा भरपूर वेळा भेटीचा संयोग आलेला आहे. आणि व्यास ही अशी अभिव्यक्ती आहे की ते ज्यांच्या समोर प्रकट व्हायचं आहे ते त्यांच्या समोर प्रकट होतात. ते कधी धृतराष्ट्रासमोर, कधी अर्जुनासमोर, कधी धर्मराजासमोर, कधी विदुरासमोर, कधी भीष्माचार्यांसमोर. ते काही विचरण म्हणजे कोणता तरी आश्रम करून त्यांची विचरणशीलता नाही. ते कुठे ज्याच्याशी संवाद करायचा आहे त्याच्या समोर प्रगट होतात. ते भगवान विष्णूचा अवतार आहे आणि सर्वज्ञत्व हा त्यांचा स्थायी गुण आहे. जरी मुनी रूपात आहे तरी त्यांच्या ठिकाणी भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे त्यांच्यात विशेष सिद्धी आहे त्यांच्या ठिकाणी. पण मुनी व्रत आहे, मुनीच्या वेशात आहे. ऋषित्व हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे आणि ती ऋषित्वाची धारणा ज्ञानात परिणत झाली. म्हणून त्यांनी एका वेदाचे 4 वेद केले, त्या अनुगत 6 शास्त्र केले, त्या अनुगत महाभारतासारखा 1 लाख श्लोकांचा फारच विस्तीर्ण असा ग्रंथ लिहिला. 18 पुराणांची रचना केली. एका जीवनात 60 लाख श्लोक व्यासांनी प्रतिबद्ध केले. फारच मोठा विस्तार झाला. त्याच्या तुलनेत भागवत छोटं एक आहे समजा भांड. हे त्या निर्मिती समोर. पण भागवत निर्माण करत असताना हा भागवत ग्रंथ सर्वात शेवटचा आहे व्यासांचा. त्यामुळे हा ग्रंथ निर्माण करताना एवढा रस, एवढी निष्पत्ती, एवढी शक्ती त्यांनी लावली की सर्व शास्त्रांचे संकलित भाव यात दिले. सर्व अनेक पुराणांचे भाव यांनी अभिव्यक्त केले. अनेक शास्त्रांचे प्रमेय यामध्ये त्यांनी दर्शित करण्याचा अनेक कथांच्या माध्यमातून त्यांनी शक्ती लावली. यांनी याचा उपक्रमच एवढा लांबलचक केला. 9 स्कंद आणि 2 अध्याय याचा उपक्रमातच वेळ घालवला त्यांनी. भागवताचा उपक्रम आहे एवढा. एकूण 12 स्कंदाने भागवत संयुक्त आहे. पण त्याचा जो उपक्रम असतो, कोणत्याही ग्रंथाला उपक्रम आणि उपसंहार असतो.
ज्या ग्रंथाला उपक्रम आणि उपसंहार नाही त्याची ग्रंथसिद्धी होत नाही, आणि उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता लागते. उपक्रम काही वेगळा आणि उपसंहार काही वेगळा, मग त्याची सिद्धी होत नाही, वाङ्मयीन सिद्धी होत नाही, साहित्यिकरित्या त्याची अनुशीलनता बसत नाही. मग आता ह्या बारीक सारीक गोष्टी आहे, पण व्यास या अधिकाराचे आहे. त्यांच्या ठिकाणी तात्पर्य आहे, त्यांच्या बोलण्यात अपूर्वता आहे, त्यांच्या ठिकाणी उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता, ह्या सगळ्याच गोष्टी साहित्यिकात असाव्यात मुख्यत्वे. आणि हे सर्वच भाव व्यासांच्या अनुषंगात असल्यामुळे भागवतावर अनेक महर्षी नारदांच्या प्रबोधनानंतर ही भूमिका त्यांच्यात तयार झाली. मूलतः ते अशांत होते, त्या अशांत मनाला स्फुरणा नव्हती, अशात ईश्वरीय संकल्पनेने महर्षी नारद आले. त्यांच्या गळ्यामध्ये विणा आहे, सुस्वर विणा वाजत आहे, आणि फारच स्वच्छंद भावानी आणि अंतर्मनाच्या परमपवित्रतेने आणि प्रसन्नतेने जे भगवतीय आराधनेत भगवंताचं चिंतन मनन आणि भगवत स्मरणच करतात, याच्या व्यतिरिक्त त्यांचा कोणताच स्वभाव अभिव्यक्त होत नाही, ते महर्षी नारद. त्यांनी मग प्रबोधन केलं, त्यांनी जागरण दिलं. आणि तुमच्या अंतस्तात असलेली खिन्नता तुम्ही भगवतीय प्रेम निर्माण करणारी कथा लिहा. यामध्ये भगवत प्रेम आहे, तुम्ही तर एवढं निर्माण केलं. एवढं निर्माण करणाऱ्याच्या अंतर्मनात खिन्नता नसावी. मनुष्य विद्वान होऊ द्या, प्रसिद्ध होऊ द्या, प्रतिष्ठित होऊ द्या, पण तो जर खरा आध्यात्मिक असेल आणि त्याचं दुःख जर कायम असेल तर त्याची सिद्धी होत नाही. माणूस आध्यात्मिक आहे, त्याच्या मनाला जर दुःख होते, समजून जायचं की गडबड आहे, अजूनही पाहिजे त्या भूमिकेला आपण प्राप्त नाही. कारण आध्यात्मिक माणसाचं मन हे दुःखी होत नाही, हे त्याचं लक्षण आहे पहिलं. आणि मानवी मन हे दुःखी आहे, आणि आध्यात्मिक माणसाचं मन दुःखी नसते, ते दुःखी होते. असं म्हणजे त्याला समजून जायचं असं की आपण आपल्या साधनेत भरपूर कुठेतरी आपली गडबड होऊन राहिली, किंवा मागे आपण आहोत. कारण मनाचा स्वभाव दुःखी आहे मूलतः, आणि आध्यात्मिक माणसाला त्याच्या मनाला दुःखाचा स्पर्श नको. आणि दुःख जर होत असेल त्यानं समजून जावं की पूर्ण रूपेण पाहिजे आपण करून तर आलो, पण पाहिजे त्या भूमिकेची सिद्धी नाही झाली, अजूनही आपलं पाहिजे त्या प्रमाणात मन निष्कलुषित केलं नाही, किंवा मन स्थैर्याच्या धारणेत आपण आणलं नाही, ते आणावं लागते. फारच बारीक सारीक गोष्टी आहेत त्या, त्याचं तुम्हाला कामही नाही. पण आता हे सहजच तुमच्याशी बोलून राहिलो या भागवतीय भूमिकेच्या अनुषंगाने, म्हणून आता ते ऐकायला काय, बोलणारा बोलून राहिला, तुम्ही आता श्रोते आहात. फार हा जनकेश्वराचा दरबार आहे, चांगला फारच चांगलं ठिकाण, मला आवडलेलं ठिकाण आहे. आणि अशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी असे जे शांत ठिकाणं असतात ते मी आवडीनं तिथं कथा करतो. जे ऋषींची अधिष्ठानं असलेली ठिकाणं आहेत. अनेक सप्ताह मी संतांच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि संतांच्या समाधीजवळ केलेले आहेत. 27 वर्षाच्या या प्रवासामध्ये बरेचसे जे भागवत झाले हे संतांच्या पुण्यतिथीने किंवा संतांच्या समाधीजवळ भागवत झालेले आहेत. आणि ते फारच अनुरक्ततेने आणि फारच स्वच्छंदतेने आणि मनाच्या प्रियतेने माझ्या मनाची प्रसन्नता जी मी अनुभवली ती फार फार विशेष राहिलेली आहे. आता निश्चितपणे याच्यातले शब्द तुम्हाला काही कळतील न कळतील याला माझा नाईलाज आहे. पण मी ज्या पद्धतीत आता तुमच्यासाठी मी भाषाही बदलू शकत नाही का भागवतासाठी, मी काही तुमच्याकडे पुन्हा येईलच असं थोडी आहे. म्हणून जे आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा अशी माझी इच्छा आहे. जे मी बोलतो जसं आहे तसं तुम्ही स्वीकार करा.
त्यात कठीण शब्द येतील, सोपे शब्द येतील, ते जेही जळणघडणीतून येईल ते तुम्ही स्वीकृत करा, म्हणजे तुम्हालाही आनंद वाटेल. तुम्ही म्हणाल, तुम्ही जर हे अडचणच देत राहिले की ही भाषा फार कठीण आहे, भाषा फार कठीण आहे, ही तुमची थिंकिंग, ही जी निगेटिव्ह थिंकिंग आहे तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. आणि मग ती स्वस्थ बसू देणार नाही म्हणजे तुमचं मन प्रसन्न राहणार नाही, आणि तुमचं मन प्रसन्नच नाही तर मग ते ऐकण्यातही मौज येणार नाही. आपल्याला तर मौज घ्यायची आहे ना, आनंद घ्यायचा आहे. पण आमचे असे काही काही श्रोते आहेत ते 20-20 वर्षापासून ऐकतात, त्यांना त्याचं माहीत असते गम्य. कारण श्रवणाचे संस्कार लागतात. मानवी मन हे फिल्टर एवढं करावं लागते, त्याला एवढं काही स्वस्तत्व द्यावं लागते की फार मन समजावणे आणि मन तयार करणे हे जीवन जाते माणसाचं. बाहेरचा प्रवास पुरला पण आतला प्रवास फार कठीण असतो, कारण मन साह्यभूत झालं तर सगळं ठीक. मन जर साह्यभूत झालं नाही परमार्थाला, काही अर्थ राहत नाही, परिणामतः काहीच अर्थ राहत नाही. तुकाराम महाराजांनी त्याचा फारच प्रकाश झाला, फारच तुकोबाराय हे जिवंत फिलॉसॉफीचे उद्गाती आहेत आणि स्वतः जगलेले आहेत. ते स्वतः जगण्याची शैली आहे त्यांच्या ठिकाणी, स्वतः जगतात ते. त्यांच्या स्फुरित भाव आहे, स्फुरित भावना आहे, आणि त्यांच्या मस्तिष्कात विशाल मस्तिष्क आहे, त्यात स्फुरण होते. स्फुरणात्मक अभंग आहे. जे अभंग निर्माण झाले हे ईश्वरीय प्रसादाने स्फुरणातून निर्माण झाले. स्फुरण आहे त्यांना, आणि हे स्फुरण हाच प्रसाद ईश्वरीय प्रसाद आहे. बोले विठ्ठल प्रसादे, ते कबूल करतात. हे कशामुळे झाले? बोले विठ्ठल प्रसादे, विठ्ठलाचा प्रसाद आहे. म्हणून एक एक अनुषंग असतो, आपण कुणाचा स्वीकार करतो. मूलतः आपला संकल्प काय आहे जगण्याचा, मूलतः आपल्याला काय करायचं आहे जीवनात हे याचं ठरलेलं आहे. हे ठरवावंच माणसाने की आपल्याला परमार्थ करायचा म्हणजे कोणत्या कक्षेतून करायचा. भक्तीतून करायचा, ज्ञानातून करायचा, उपासकत्वातून करायचा, कर्मातून करायचा. आपल्या पारमार्थिक निकष आपल्याला उमटवायचे आहे तर कोणत्या कक्षेतून? कर्माच्या की भक्तीच्या की उपासनेच्या की ज्ञानाच्या? हे ठरवावं लागते. सगळं जे काय याच्यात नाही करून जमत, आपल्याला ठरवावं लागेल. कारण ती प्रभा त्या पद्धतीने मग ती सजेल, शृंगारित होईल, सौंदर्यगत होईल. कर्मही करायचं असेल तर निष्काम कर्म असेल तर त्यात सौंदर्य निर्माण होईल. भक्ती करायची असेल तर त्यातही सौंदर्य निर्माण होईल. उपासना करायची असेल तर त्यातही सौंदर्य निर्माण होईल. ज्ञानही त्याचंही अग्रेसर करायचं, अग्रक्रमण करायचं असेल तर त्यातही सौंदर्य निर्माण होईल. कोणतीही वस्तू सौंदर्य निर्माण करून देऊ शकते या पद्धतीत. आपण म्हणू की सगळंच घेऊन चालू, पण एवढं घेऊन चालायला भरपूर जीवन लागते ना. आपलं जीवन फार कमी आहे, याला भरपूर आयुष्य लागते ना. आणि कधी कधीच आपण हे आत येतो, असंही की नाही की रोजच आपण भागवत ऐकतो, रोजच कीर्तन ऐकतो, रोजच प्रवचन ऐकतो, रोजच आध्यात्मिक काही विवेचन ऐकतो, असं काही नसते. कधी कधी प्रासंगिकतेने श्रवण करण्यात ते त्याचे काही आपण असे मूलदर्शी नाही. त्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण होतात. म्हणून कृष्णद्वैपायन व्यास सर्वच यात्रा त्यांच्या साहित्यात विशद आहे. पण मूलतः भागवत भक्तीची प्रेरकता देते, भक्तीची उद्बोधितता देते, भक्तीचं जागरण देते, आणि परमप्रियता, आपला अंतर्भाव परमप्रिय कसा होईल, ती प्रिय भावना स्पर्शित कशी होईल याचा भाव अभिव्यक्त करते. अभिव्यक्ती आहे त्यांच्याकडे, भागवत अभिव्यक्ती देते. आणि ही अभिव्यक्ती फार विशेष आहे.
एखादा ग्रंथ ऐकला आणि त्याच्यावर आपलं प्रेम निर्माण होणं, ही अभिव्यक्ती हे फार माणसाला एक जागरण देते, एक प्रेरणा देते आणि तद्द्वारा मग त्याचं जीवन तो समर्पितही करतो, शरणागतही होतो आणि तद्वत जगण्याचा तसा त्याचा प्रवाहही राहतो. तीच त्याची जीवनयात्रा आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. मंगलाने मंगलाची संयुक्त दर्शिता मंगल होण्याकरिता हे कार्य मंगल व्हावं. सर्व मंगलधाम, सर्वांचा मंगलयात्री, सर्वांचं मंगल करणारा असा परमात्मा, मंगल स्वरूप परमात्मा, त्याला नमस्कार केलेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. सच्चित आनंद स्वरूप ज्याचं जे तटस्थ स्वरूप आहे, त्याची अभिव्यक्ती कधीही ढळत नाही. एका निर्गुण निराभास, जे निर्गुणही आहे आणि त्याची स्वरूप स्थिती सदैव त्या चेतनाची जशी आहे तशी आहे. ती कधीही कोणत्याही कालात कोणत्याही आवेगात ढळत नाही. परमात्मा जसंच्या तसाच राहत होतो. आपल्याला भ्रम होतो की हा असा आहे, हा तसा आहे, तो तसा आपली झाली आपली
राधे 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 श्याम राधे राम श्याम श्याम राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे 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 श्याम श्याम 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 राधे श्याम श्याम राधे राधे तन मन प्राण हवाले तेरे तुझ में निरंतर रमाये पंछी। वियोगाने जेव्हा मयूर रडती, इथे मयूर वियोगाने रडतात, कोकिळा गाती कृष्ण कृष्ण, कोकिळा कृष्ण कृष्ण गातात। तुझ में निरंतर रमाये पंछी, माधव मदन गोवर्धन जी विशेषता आहे। हे भागवत महात्म्य प्रमुख अर्थाने पद्म पुराणा अंतर्गत आहे, पण भागवतीय परंपरेत हे भागवत महात्म्य सांगितलं जाते। यानंतर एक भक्तीची कथा आहे। तिची व्यथा तिने नारदांना सांगितली आणि मग ना महर्षी नारदांनी ती व्यथा दूर करण्याकरता त्यांचं मन खिन्न झालं। ती म्हणते, उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गताः, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गताः। म्हणे मी द्रविड देशात उत्पन्न झाले, ती भक्तीचं उद्घोषणा करू लागली, तिचा अंतरंग भाव ती दर्शित करू लागली महर्षींच्या समोर। उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गताः, क्वचित क्वचिन म्हणजे गुजरात वृद्धिं कर्नाटके गताः, कर्नाटकात मी वाढली, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे, कुठे कुठे महाराष्ट्रात। महाराष्ट्र हा शब्द व्यासांच्या भागवतातला आहे, जो आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हणतो ना, महाराष्ट्र हा शब्दच भागवतातला आहे बोलता। क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे म्हणजे गुजरात, गुर्जरे जीर्णतां गतः, त्यांची विशेषता देतात। मग सनत कुमारांची भेट झाली, सनत कुमारांनी त्यांना भागवत सांगितलं। ते भागवत मग तिचे जे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य त्यांच्या कर्णपिवटीमध्ये महर्षी नारदांनी त्यांना श्रवण करविलं आणि ते ज्ञान आणि वैराग्य पुष्ट झाले, तारुण्यतेला प्राप्त झाले, भक्तीला आनंद झाला। हे कथन भक्तीचं फारच ते विस्तृत कथन आहे। आता मी थोडक्यात तुमच्या समोर दर्शित केला। ही एक कथा आली आणि एक गोकर्ण आख्यान
हे फारच एक प्रबोधनीय चिंतन, एक जागरणशील एक चिंतन आलं त्यामध्ये. आत्मदेव नामक ब्राह्मण तृंगभद्रा नदीच्या तटाकी राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. आणि त्यांना आता ते सगळे त्रिकाल संध्या करणारे, सर्व बुद्धीने निपुणता त्यांना होती. फक्त दुःख एकच होतं, त्यांना पुत्र नव्हता. पुत्रहीनश्च मे राज्यम, सर्वच आहे मग. आणि फार त्याचं एक शल्य, ती उणीव त्यांना नेहमी टोचत होती. एक दिवस वनात गेले आणि वनात एका महात्म्याची भेट झाली. महात्म्याला त्यांनी ती व्यथा सांगितली. अरे म्हणे, जी गोष्ट आपल्या कर्मात नाही, आपल्या दैवात नाही, ती प्रयत्नाने कधी मिळवण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे समजा मिळाली तरी ती वस्तू सुख नाही देत. तुझ्या नशिबात नाहीच तर तू कशाला, तुझा प्रयत्न व्यर्थ राहील. पण शेवटी मन आहे आणि मन मानत नाही. मग त्याच्या समजुतीकरिता, त्याच्या मनसधारणेला जाणून त्यांनी एक फळ दिला. त्या फळात वंद्यत्व हा दोष नष्ट करण्याची शक्ती होती. म्हणजे ते फळ खाल्ल्याने मूल होते असं काही नव्हतं, त्यात तो दोष निवारण करण्याची शक्ती होती. असं कर म्हणे, हे फळ तू तुझ्या पत्नीला दे, बाकी तुझं कर्म तुझ्या सोबत आहे म्हणे. आता तो आत्मदेव आहे. तो घरी आला, पत्नीला ते फळ दिलं. ती विचार करत होती, हे फळ खाल्ल्यानंतर मी गरोदर राहील, मग 9 महिने 9 दिवस पोटात त्या मुलाला वागवणे, प्रसूतीचं दुःख म्हणजे पुनर्जन्म, त्यात मरते की वाचते. समजा मुलगा झाला, मग त्याचं लालन, त्याचं पालन, त्याचं शिक्षण, त्याचं लग्न, त्याच्यानंतर तो आपल्याला वागवते की वृद्धाश्रमात टाकते. एवढ्या सगळ्या भानगडीत पडल्यापेक्षा जसं आहे तसंच बरं आहे ना. राहू द्या म्हणे, काही फळ खात नाही. तिने काय केलं, त्या घरात एक गाय होती आणि विशेष म्हणजे ती वांझ होती, तिला ते फळ खायला दिलं. तर धुंदुली म्हणजे कुतर्की बुद्धी आहे. त्या गावात तिची एक बहीण राहत होती. बहिणीची आणि तिची पार्टी मीटिंग झाली. कर्मधर्म संयोग. तिची बहीण गरोदर होती त्या दरम्यान. म्हणे, असं कर, मी गरोदरपणाचं नाटक करते म्हणे. तुला जे मूल होईल ते तू मला देऊन द्यायचं, त्याच्या बदल्यात मी धन देईल. त्याचं पालन लालन पालन करण्याकरता त्याला दुधाची गरज पडेल तर तू माझ्याकडेच काही दिवस राहा, म्हणजे ती अडचण येणार नाही. त्याच्या बदल्यात मी धन देईल. तर ते त्या पद्धतीने केलं त्यांनी. ते मूल झाल्यानंतर मग ते धुंदुलीने आणलं, त्याचं नाव तिच्या नावावरून ठेवलं. ती धुंदुलीचं त्या मुलाचंही नाव धुंदकारी ठेवलं. तर एक खोटे पण कसं असते माणसात, एक खोटं लपवण्याकरता 10 वेळा खोटं बोलावं लागते. मग माणसाला होते की नाही गडबड. गायीने जे फळ खाल्लं होतं पहा, ती गाय गरोदर राहिली. तर गायीपासून वासरू व्हायला पाहिजे, पण मनुष्यवत बालक जन्माला आला. पण त्याचे कान हे गायीसारखे होते. मुलंच आहे, फक्त कान त्याचे गायीसारखे, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. हा संत प्रसाद आहे आणि संत प्रसाद कधी वाया जात नाही. मुख देखत पातक हरे, परसत कर्म विलाई, वचन सुनत मन मोहगत, पूर्व भाग मिलाई. गोस्वामी म्हणतात, मुख देखत पातक हरे, परसत कर्म विलाई, वचन सुनत. हे तर सगळंच एका संत दर्शनात सगळं होते. दशम स्कंदाचा बोध दिला. वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठा. हा आत्मदेवाला गोकर्णाने उपदेश केला आणि
तुम्ही वानप्रस्थ आश्रमात स्वीकृत व्हा म्हणून वानप्रस्थ आश्रमात अनुगत झाले. 12 वर्षाच्या तीर्थयात्रेकरिता गोकर्ण निघाले. आता धुंदुकारी आणि त्याची आई घरी आहे. आता धुंदुकारी म्हणजे धुंदुकारी, जे आई वडील समजा मुलांना मनी पॉकेट पुरवतात ते मुलं मग परिणामी बिघडतात की नाही मी विचारतही नाही त्यांना. पाहिजे तेवढे पैसे देतात. हा रोजच पैसे मागू लागला. भरपूर पैसा होता तोपर्यंत त्या आईने दिला, पण मग तो भेडसावू लागला. नको नको ते बोलू लागला. मारण्याचाही प्रयत्न करू लागला. ती धुंदुली कंटाळली. त्या घरात विहीर होती, त्या विहिरीत उडी टाकली, आत्महत्याच करून टाकली. संपलं, घर झालं मोकळा. आता कोण आहे घरात? मग आता आत्मदेव गेले, भाऊ तीर्थयात्रेला गेला, आई मरण पावली. आता हाच घरचा मालक झाला. मग यांचा संबंध 5 वेश्यांसोबत आला. वेश्या मग भरपूर चोऱ्या करू लागला, भरपूर धन आणू लागला. त्या वेश्यांनी एकदा विचार केला, म्हणे याला जर पकडलं तर याच्यासोबत आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. आपल्याला तर धन पाहिजे. वेश्या भोगे कवडा वेचे, मग दार हे चेपू नये तियेचे, ऐसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू माऊली म्हणतात. वेश्यांनी काय केलं, एका रात्री तो झोपलेला होता, त्याच्या तोंडात विस्तवाचे निखारे टाकले आणि त्याला मारून टाकलं आणि त्याच घरात गाडलं. धन घेतलं, पसार झाले. आणि तो आता प्रेत योनीला प्राप्त झाला. तीर्थयात्रेवरून ज्यावेळी गोकर्ण आले, गावातील जी मंडळी होती त्यांनी तो परिहार सांगितला. त्यानंतर घरी रात्रीला निवास करत असताना ते प्रेत योनीला प्राप्त जो धुंदुकारी आहे तो आव्हान करू लागला, बोलू लागला, तू माझा बंधुराज आहे आणि या योनीतून यातून माझी मुक्तता कर. त्याची ही याचना त्रिकाल संध्या करणारे गोकर्ण होते ते. आणि त्यांना गायत्री प्रसन्न होती, सूर्य प्रसन्न आहे त्यांना. भावाचा आता तो प्रेत योनीला आहे म्हणून त्यांनी श्राद्ध कर्म केले, गया श्राद्ध केलं, अनेक तीर्थावर पिंडदान आदी कर्म केले. पण एवढं करूनही घरी आल्यानंतर ते प्रेत आव्हान करत होतं, मला वाचव वाचव वाचव. एकदा भगवान सूर्याला अर्घ्य देत असताना भगवान सूर्य प्रकट झाले. भगवान भोर्ण भास्कर म्हणू लागले, हे किती तर्पण, किती पिंडदान, किती श्राद्ध कर्म करून हे जुळणार नाही. तुझ्या भावाचा उद्धार व्हावा असं जर तुला वाटत असेल तर त्याला श्रीमद भागवत ऐकव, श्रवण करव, म्हणजे तो त्या योनीतून मुक्त होईल. त्यानंतर त्यांनी भागवताचं आयोजन केलं. सर्वात अपवित्र वस्तू असतो वेळू. वेळू म्हणजे बासा. त्या बास्यात त्याला प्रविष्ट केलं. कारण प्रेत योनी आहे ती, पिशाच योनी आदी योनी आहेत, अपवित्र आहेत. अपवित्र अपवित्र तिथंच राहतात, ते पवित्र ठिकाणी राहत. त्याला 7 गाठी आहे असा तो वेळू आहे. त्यात त्याला अभिमंत्रित केलं. तो जो प्रेतात्मा असलेला धुंदुकारी आहे त्याला कारण त्रिकाल संध्या करणारे आहेत, त्यांच्या मंत्रात विशेष शक्ती आहे. प्रभा यांचं तेज आणि वलय विशेष आहे. त्यांची जी आकलनशीलता आहे ती फारच प्रभामयी आहे, दृढवर्ती आहे. भागवत झाला, गावातली लोक ऐकायला होते. प्रत्येक दिवशी एक एक गाठ फुटत फुटत त्या वेळूची 7व्या दिवशी 7वी गाठ फुटून दिव्य शरीर प्राप्त झाला. आणि धुंदुकारीचा उद्धार झाला.
म्हणजे एवढ्या नीच योनीला प्राप्त नीच कर्म करणारा जीव प्रेत योनीला प्राप्तही झाला तरी भागवताच्या श्रवणाने त्याचा उद्धार होतो. ही कथा भागवत महात्म्यात प्रामुख्याने आहे. ते गावातील लोक म्हणू लागले, आम्ही भागवत ऐकलं, आमचा उद्धार का नाही? म्हणजे तुम्ही मनाच्या जोपासनेनी ऐकलं नाही, मनाच्या स्थिरतेने ऐकलं नाही. आणि त्यांच्याकरिता मग पुन्हा आयोजन केलं. त्या आयोजनामध्ये स्वर्गातून अर्जुन आले, सनत कुमार आले, त्यांची जी विशेषता आहे, आणि महर्षी नारद आले. अर्जुनाच्या गळ्यामध्ये पखवाज आहे, सनत कुमारांच्या गळ्यात टाळ आहे, आणि महर्षी नारदांच्या गळ्यात विणा आहे. आणि त्या विण्याचा नाद, टाळांचा नाद, अशी दिंडी भागवतात, गोकर्णाच्या भागवतात पहिल्यांदा प्रकट झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग त्या श्रोत्यांचाही उद्धार झाला. गोकर्ण म्हणतात, देवा ही तुझी कथा जिथेही होईल तिथे तू निवास कर, तिथे तू राहा, म्हणजे भक्तांचा उद्धार होईल अशी ही कथा. त्याची समुच्चय दर्शनाने आकलनशील असलेली कथा. भागवत महात्म्यात फारच सुंदर सुंदर दर्शन आहे, पण थोडक्यात तो बघण्याचा प्रयत्न केला. श्रीमद भागवतीय संयोगात प्रथम स्कंदामध्ये पहिला श्लोक म्हणून आपण इथे थांबायचं आहे आपल्याला. त्याचा उर्वरित प्रथम स्कंदाचा भाव मी उद्याला निश्चितपणे प्रवचनामध्ये त्याचं दर्शन आपण करू. पण हा जो प्रथम स्कंदाचा प्रथम श्लोक आहे तो आपण गाण्याचा प्रयत्न करू. ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत् सार्धेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो पुरुषः नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. ॐ सत्यं परं धीमहि. ॐ सत्यं परं धीमहि. प्रथम दिवसाची ही भागवतीय सेवा श्रींच्या चरणी समर्पित करून, तुम्हा आपल्या सर्वांना नमन करून, आदरणीय महाराजांना नमन करून इथे आपण थांबूया. उद्या दुपारी 2 वाजता याच भूमिकेसोबत प्रथम स्कंदाचा अनुषंग घेऊन कथेला आपण आरंभ करू. सत्संग विराम, संकीर्तन होईल, त्यानंतर आरती. पापी पाप से श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है आरती. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निरामय नवज्योति जगाने वाला. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है नवज्योति जगाने वाला है. हरि नाम यही हरियाणय जग के मंगल की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की
आरती। पापियों को पाप से है तारती। ये शांत गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। ये शांत गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला है, हरिदर्श कराने वाला। हे सुख करण हे दुख हरणी श्री मधुसूदन की आरती। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की आरती। पापियों को पाप से है तारती। पापियों को पाप से है तारती। हे मधुर बोल मगी पंथी खोल मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल मग पंख कोल मार्ग बताने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। श्री राम घनश्याम प्रभु के महिमा की आरती। पापियों को पाप से है। श्री भागवत भगवान की आरती। पापियों को पाप से है तारती। पापियों को पाप से है तारती। पापियों को पाप से है तारती। आरती ध्यान महाप्रिय सेवी आरती अवतार ज्ञानी आरती विश्व ब्रह्मा के राम
सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं राम नारायणं राम श्रीधर्माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं राम हरे राम